समजा परीक्षेच्या पेपरमध्ये एक वाक्य आलं, शूट द मॅन ऑन द हिल विथ अ टेलिस्कोप. आता हे वाचायला किती साधं सरळ वाक्य वाटतं नाही का? पण थांबा, या एका वाक्यामुळे ना मोठा गोंधळ होऊ शकतो आणि आपल्या हक्काचे मार्क्स जाऊ शकतात. कसं काय? चला बघूया. आता प्रश्न हा आहे की तो टेलिस्कोप नक्की आहे कोणाकडे? गोळी झाडणाऱ्या व्यक्तीकडे की त्या टेकडीवर उभ्या असलेल्या माणसाकडे? पाहिलंत, एका छोट्याशा गोष्टीमुळे वाक्याचा अख्खा अर्थच बदलून जातो. आणि म्हणूनच मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे ना, तो इतका महत्वाचा आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी वर्गमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इंग्रजी ग्रामरमधला एक असा टॉपिक शिकणार आहोत जो अगदी पाया आहे, तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. मराठीत आपण म्हणतो शब्दांचे प्रकार. आणि हो, महाटेटच्या पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये यावर हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा टॉपिक पक्का करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. आजच्या या पूर्ण सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा पाहू. सगळ्यात आधी आपण ग्रामरचा पाया मजबूत करणार आहोत. मग शब्दांचे जे 8 बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते उदाहरणांसहित समजून घेऊ. त्यानंतर आपण थेट महाटेटच्या ॲडव्हान्स लेवलवर जाऊ. मग जरा जुने प्रश्न सोडून प्रॅक्टिस करू आणि शेवटी एक जबरदस्त सक्सेस प्लॅन तयार करू. तयार आहात? तर सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून, व्याकरणाचा पाया. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक महा-TETच्या पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न येणारच, आणि हे असे मार्क आहेत जे आपण थोडंसं लक्ष दिलं तर सहज मिळवू शकतो. बरं, मग हे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे एका टीममधल्या खेळाडूंसारखं आहे. प्रत्येक खेळाडूचे काम ठरलेलं असतं, बरोबर? तसंच वाक्यातल्या प्रत्येक शब्दाला त्याच्या कामानुसार म्हणजे त्याच्या फंक्शननुसार एक नाव दिलेले आहे. आणि इंग्रजीमध्ये असे एकूण 8 खेळाडू म्हणजेच 8 प्रकार आहेत. चला मग एका एका खेळाडूची ओळख करून घेऊया उदाहरणांसहित. ओके, तर आता येतोय आपला मेन सेक्शन. सेक्शन 2, द 8 बिल्डिंग ब्लॉक्स. इथे आपण हे 8ही प्रकार एकदम सोप्या भाषेत भरपूर उदाहरणांसहित समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रकार आहे नाऊन, म्हणजेच नाम. म्हणजे काय? तर कोणत्याही व्यक्ती, जागा, वस्तू किंवा अगदी कल्पनेच्या नावाला नाऊन म्हणतात. आता इथे बऱ्याच जणांना एक प्रश्न पडतो की सर, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम कसं ओळखायचं? तर ऐका, खूप सोपं आहे. ज्या गोष्टींना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो, त्यांनाच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतात. जसं या उदाहरणात दिलंय ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. आपण प्रामाणिकपणा पाहू शकतो का? नाही, पण अनुभवू शकतो. आता दुसरा प्रकार प्रोनाऊन म्हणजेच सर्वनाम. हे अगदी सोपं आहे. नामाच्या जागी जो शब्द येतो तो म्हणजे प्रोनाऊन. जसं की अली इज माय फ्रेंड. या वाक्यात अली हे नाऊन आहे, पण पुढच्या वाक्यात आपण परत अली न म्हणता ही इज ऑनेस्ट म्हणतो. इथे ही हे अलीसाठी वापरलंय म्हणून ते झालं प्रोनाऊन. चला आता पुढच्या 2 प्रकारांकडे वळूया. तिसरा प्रकार आहे वर्ब, क्रियापद. म्हणजे वाक्यातली कोणतीही क्रिया किंवा अवस्था दाखवणारा शब्द. जसं की पळणे, खाणे, असणे. उदाहरणात बघा, ही कॅन स्विम. इथे कॅन हे एक मॉडेल वर्ब आहे आणि यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतो, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आणि चौथा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. हे नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती देतं. जसं की शी इज अ ब्युटिफुल गर्ल. इथे गर्ल कशी आहे? तर ब्युटिफुल, म्हणून ब्युटिफुल हे झालं ॲडजेक्टिव्ह. चला आतापर्यंत जे शिकलो त्यावर एक छोटासा प्रश्न. स्क्रीनवर एक वाक्य आहे, द आर्मी वॉज ब्रेव्ह. ह्यात ॲडजेक्टिव्ह कोणता आहे हे पटकन ओळखून कमेंट बॉक्समध्ये टाका. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येतंय. ओके, तर पुढचा प्रकार आहे ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. हे काय करतं तर क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल जास्त माहिती देतं. आणि हो, एक छोटासा शॉर्टकट लक्षात ठेवा, बऱ्याच ॲडवर्बच्या शेवटी ly लागलेलं असतं, जसं क्विकली, स्लोली. पुढे आहे प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. हे वाक्यातल्या शब्दांमधलं नातं दाखवतं, जसं की इन, ऑन, ॲट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये एरर डिटेक्शनचे जे प्रश्न येतात ना, त्यात प्रेपोजिशन्सवर हमखास प्रश्न असतो. आता पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट. जर आपल्याला या टॉपिकच्या सगळ्या नोट्स PDF-मध्ये हव्या असतील किंवा यावर आधारित एक प्रॅक्टिस क्विज सोडवायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, ती नक्की चेक करा.
आणि हो, तिथेच आपल्या संपूर्ण इंग्लिश ग्रामरच्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा आहे. हा सेशन झाल्यावर ती नक्की बघा. चला, आता आपण आपल्या 8 प्रकारांच्या यादीतल्या शेवटच्या 2 प्रकारांवर आलो आहोत. 7वा आहे कंजंक्शन, म्हणजेच उभयान्वयी अव्यय. याचं काम एकदम सोपं आहे. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणं, जसे की अँड, बट, सो. आणि शेवटचा 8वा प्रकार म्हणजे इंटरजेक्शन, उद्गारवाचक शब्द. आपल्या मनातल्या अचानक आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे शब्द वापरले जातात, जसं की वाव, ओ, अलास. बरं, आतापर्यंत आपण बेसिक गोष्टी शिकलो, पण आता आपण तिसऱ्या सेक्शनमध्ये प्रवेश करत आहोत, महाटेट ॲडव्हान्स लेव्हल. मित्रांनो, बेसिक तर सगळ्यांनाच माहिती असतं, पण खरी स्पर्धा इथेच सुरू होते. इथेच आपण इतरांपेक्षा पुढे जाऊ शकतो आणि जास्त मार्क मिळवू शकतो. चला तर मग बघूया. आता स्क्रीनवर बघा, इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जिथे परीक्षेत हमखास गोंधळ होतो. शब्द एकच आहे, फास्ट, पण त्याची भूमिका वाक्यात वेगळी आहे. पहिलं वाक्य बघा, ही रन्स फास्ट. प्रश्न विचारा, तो कसा धावतो? उत्तर येतं फास्ट. इथे फास्ट हा शब्द रन्स या क्रियापदाबद्दल माहिती देतोय, म्हणून इथे तो आहे ॲडवर्ब. आता दुसरं वाक्य बघा, ही इज अ फास्ट रनर. इथे रनर हे एक नाउन आहे. तो कसा रनर आहे? तर फास्ट रनर. इथे फास्ट हा शब्द रनर या नामाबद्दल माहिती देतोय, म्हणून इथे तो बनला ॲडजेक्टिव्ह. पाहिलंत, शब्द तोच, पण काम वेगळं. परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतात, त्यामुळे शब्दाचं काम काय आहे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे वर्ड फॉर्मेशन, म्हणजेच शब्द निर्मिती. बघा, एकाच मूळ शब्दापासून आपण कसे वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच तयार करू शकतो. जसं की ब्युटी हा शब्द आहे नाउन, त्याला थोडं बदललं की ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह तयार होतं, आणि त्यालाच ly लावलं की ब्युटिफुली हे ॲडवर्ब तयार होतं. यावर आधारित प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. चला, आता थिअरी खूप झाली, आता वेळ आहे प्रॅक्टिसची. आपण आलो आहोत आपल्या 4थ्या सेक्शनमध्ये, क्रॅक द एक्झाम. इथे आपण मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रश्न सोडवून बघणार आहोत. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, ही संपूर्ण सिरीज खास महाटेटच्या पेपर 1 आणि 2च्या तयारीसाठीच बनवण्यात आली आहे. चला, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. वाक्य आहे, ही स्पोक लाऊडली. या वाक्यात लाऊडली या शब्दाचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत ए ॲडजेक्टिव्ह, बी नाउन, सी ॲडवर्ब की डी वर्ब. विचार करा आणि आपलं उत्तर पटकन कमेंट्समध्ये लिहा. मी थोडा वेळ थांबतोय. ओके, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ॲडवर्ब. ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं अभिनंदन. आता हे ॲडवर्ब का आहे? कारण लाऊडली हा शब्द स्पोक या क्रियापदाबद्दल सांगतोय. तो कसा बोलला? तर लाऊडली. आणि आपला शॉर्टकट आठवला का? शब्दाच्या शेवटी ली पण आहे. चला, आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न प्रेपोजिशनवर आहे आणि खूप फसवा आहे. बरेच जण इथे चुकतात. वाक्य आहे, शी इज सिनियर डॅश मी. रिकाम्या जागी काय येईल? दॅन, टू, फ्रॉम की ऑफ? नीट विचार करून उत्तर द्या. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, टू. आणि हा एक खूप महत्वाचा नियम आहे जो सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर, प्रेफर यांसारख्या शब्दांनंतर तुलना करताना कधीही दॅन वापरायचा नाही. त्यांच्यासोबत नेहमी टू हेच प्रेपोजिशन येतं. हा नियम पाठच करून ठेवा, कारण महाटेटमध्ये ही चूक खूप जण करतात. चला तर, आता आपण ह्या सेशनच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. सेक्शन 5, आपला सक्सेस प्लॅन. आतापर्यंत जे काही शिकलो त्याची एक फास्ट रिव्हिजन करू आणि परीक्षेसाठी एक फायनल स्ट्रॅटेजी बनवू. चला तर एक क्विक रिव्हिजन होऊन जाऊ दे. स्क्रीनवर जो टेबल दिसतोय त्यात आपण शिकलेले सर्व 8 पार्ट्स ऑफ स्पीच, त्यांचा उपयोग आणि एक सोपं उदाहरण दिलेलं आहे. नाउन म्हणजे नाव, प्रोनाउन म्हणजे नावाऐवजी येणारा शब्द, असं करत करत इंटरजेक्शनपर्यंत. हवं तर याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा आमच्या नोट्समधनं नंतर आरामात वाचा. पण हे 8 प्रकार आणि त्यांचं काम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी ही आहे आपल्या महाटेटमधल्या यशाची गुरुकिल्ली. आपल्याला सर्वात जास्त फोकस करायचा आहे एरर डिटेक्शन आणि फिल इन द ब्लँक सारख्या प्रश्नांवर. रोजच्या रोज मागच्या वर्षीच्या प्रश्नांचा सराव करायचाच आहे. आणि एक छोटीशी टिप, शिकलेले नियम वापरून स्वतःची छोटी छोटी वाक्य बनवून बघा. त्याने नियम डोक्यात पक्के बसतात.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, स्ट्रॉंग बेसिक्स अधिक रेग्युलर प्रॅक्टिस म्हणजेच सक्सेस. तर आजचा हा आपला पार्ट्स ऑफ स्पीचवरचा सविस्तर आढावा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर आपल्याला यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर याला एक लाईक नक्की करा, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, मराठी वर्गला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अधिक अपडेट्स आणि नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.